आज आपणास मी तुम्हाला मायबोली मराठी याविषयी माहिती करून देणार आहे। आपल्या मायबोलीचे सामर्थ्य वर्णन करताना ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर म्हणतो की माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृताते पैजा जिंके। केवळ हा आत्मविश्वास ज्ञानदेवाचा आत्मविश्वास मराठीच्या बोलांनी सार्थ ठरवला आहे। माझ्या मराठीतील साहित्य समृद्ध आहे। मला वाटते की एक संपूर्ण आयुष्य या साहित्याचा म्हणजेच रसावाद घेण्यास पुरणार नाही। मग या ठिकाणी फारच थोडी माणसे हे आनंद लुटतात असं का? तर त्याचं एक कारण आहे म्हणजे अशिक्षितपणा। तर तुकारामाचे अभंग त्याला ऐकायला आवडतात, आपल्या ओठावर ते रेंगाळलाही त्याला म्हणजे हवे असतात, पण निरक्षर असल्यामुळे तो ते वाचू शकत नाही। तर मराठीतील समृद्ध साहित्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही। तर मराठी भाषा म्हणजे एवढी ताकदवान आहे की कोणताही विषय कोणताही रस तिला म्हणजेच अगण्य नाही। तर पराक्रमाच्या स्वैराच्या कथा सांगताना तो म्हणजे तो तडफदार बनते। हीच मराठी म्हणजे असल्य व्यक्त करताना अतिशय मृदू होते। आज मराठीतून विज्ञानाचे चमत्कार प्रकट होतात, तर न्यायाधीशापुढे कायद्याचे केस पाडण्याचे कामही मराठी भाषा यशस्वीने करू शकते। मराठी भाषेला प्राचीन परंपरा आहे। वर्षानुवर्षा महाराजाच्या म्हणजेच खेड्यापाड्यातून ही बोलली जात आहे। तर तिची शब्द म्हणजेच परंपरा शब्द संपत्ती म्हणजे विपुल आहे। गरज पडल्यास आपल्या मायभाषेतून म्हणजेच संस्कृतमधून त्याचप्रमाणे इतर भाषा म्हणजे भगिनीकडून ती नवे म्हणजेच शब्द घेत असते। ती महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, पण त्याचबरोबर विश्वभाषा होण्याचा सन्मान आपण तिच्या म्हणजेच पूजाने तिला प्राप्त करून दिलाच पाहिजे। या उलट स्थिती काही वेळा आढळते की आम्ही तिची लेकरे अनेकदा इतर भाषातील शब्द मराठी भाषेत सहजपणे घुसडत असतो। मुंबईसारख्या शहरात अनेक भिन्न भाषिक राहतात, पण अशा वेळी परभाषेच्या म्हणजे भाषांच्या तोंडातून मराठी भाषा चुकीची आली तर ते क्षम्य आहे। पण आम्ही मराठी भाषिक जेव्हा म्हणजे वेळी वाकडी जर मराठी बोलू लागलो तेव्हा मात्र आम्ही तिच्यावर अन्याय करतो। तर मराठी भाषेतील शुद्धतेला तिच्या म्हणजेच अमृत तत्वाला आम्ही प्रत्येक मराठी सुपुत्राने जपले पाहिजे, तरच ज्ञानदेवासारखे आपण अमृतालाही म्हणजेच हरू शकू। तर अशा प्रकारे तुम्हाला मी मायबोली मराठी तर याविषयी थोडक्यात माहिती करून दिलेली आहे। धन्यवाद।